न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, मैं शिबा शेख और आप देख रहे हैं MNS न्यूज। ब्रेक के बाद एक बार फिर स्वागत है आपका देश की खबरों। एक नजर डालते हैं हेडलाइंस की। सुधांशु त्रिवेदी का बयान, कुरान में वक्फ शब्द नहीं, ये मौलवियों की रचना। कोलकाता गैंगरेप केस पर भाजपा की जांच समिति सक्रिय। तीसरी भाषा के रूप में हिंदी को अनिवार्य करने पर MBA का विरोध। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। ये देखते हैं खबरें विस्तार से। सुधांशु त्रिवेदी का बयान, कुरान में वक्फ शब्द नहीं, ये मौलवियों की रचना। भाजपा सांसद सुधांशु त्रिवेदी की विपक्षी दलों पर तीखा हमला बोलते हुए वक्फ, शरिया कानून और संविधान को लेकर विवादास्पद टिप्पणी की है। उन्होंने कहा, कुरान में वक्फ शब्द नहीं है, ये मुल्ला मौलवियों की रचना है। कुरान में कहा गया है कि जो खर्च कर सकते हो करो, रोक मत कर रखो। उन्होंने विपक्ष पर आरोप लगाया कि वे बाबा साहेब आम्बेडकर के संविधान की जगह शरिया कानून लागू करना चाहते हैं। इस्लामी अकीदे में तो कहा गया अनफिकूफी सबीउल्लाह, यानी जो है खर्च करो। परंतु आप क्या कहते हैं, जो है जोड़ लो और मुल्ला मौलवियों के कदमों में जाके अर्पित कर दो ताकि बदले में वोट की सियासत हो सके। मैं यह पुनः कहना चाहता हूं, जो बात मैं पहले भी कह चुका हूं, यह बाबा साहब के संविधान का मजाक उड़ाकर उसे मौलवी स्क्रिप्ट में बदलना चाहते हैं। यह मैं पूछना चाहता हूं, यह समाजवाद का चोला उड़े हुए इन लोगों से कि क्या राम मनोहर लोहिया जी का समाजवाद यही था? क्या जेपी का समाजवाद यह था? या कर्पूरी ठाकुर का समाजवाद यह था? भारत रत्न कर्पूरी ठाकुर जी से लेके जयप्रकाश नारायण और लोहिया जी का समाजवाद के साथ आज हम खड़े हैं। जो हम चाहते हैं हर गरीब और मजलूम को उसका हिस्सा मिलना चाहिए, मगर ये किसके साथ खड़े हैं? जो ट्रिपल तलाक के साथ खड़ा है, जो हलाला के साथ खड़ा है, जो मेहरम के साथ खड़ा है, जो हज सब्सिडी के साथ खड़ा है, जो सरतन से जुदा के साथ खड़ा है, जो आतंकियों को अपना भाई, बहन, बेटा, हाफिज बनाने के साथ खड़ा है। इसलिए हम साफ कह सकते हैं कि हम समाजवाद के पक्ष में भाजपा और जदयू खड़ा है, और आज के ये राजद और समाजवादी पार्टी जैसे दल नमाजवाद के पक्ष में जाकर खड़े हो गए और नमाज जैसे मुकद्दस अकीदे का भी मजाक उड़ा रहे हैं, उसका भी केवल सियासत के लिए प्रयोग कर रहे हैं। और यह बात हम निराधार नहीं कह रहे हैं। इनकी सरकार आई जो आने वाली नहीं है, तो ये बाबा साहब अंबेडकर के संविधान को कूड़ेदान में फेंक के शरिया का विधान लागू कर देंगे। कोई कहेगा आप तो हाइपरबोलिक बात बोल रहे हैं, तो मैं सब प्रमाण बोल रहा हूं। भारत के इतिहास में एक ही बार 400 पार हुआ है, 1985 में, और तब सुप्रीम कोर्ट ने केवल एक शाहबानो केस की याद दिला रहा हूं, एक प्रावधान में केवल यह कहा कि एक तलाकशुदा महिला को 80 या 100 रुपए का मुआवजा लेने की जरूरत है। तो 400 पार की संसद वाली कांग्रेस, जो आज इंडी गठबंधन का नेतृत्व कर रही है और राहुल गांधी के स्वर्गीय पिताजी उसका नेतृत्व कर रहे थे, सुप्रीम कोर्ट के निर्णय को रौंद कर भारत की पार्लियामेंट ने शरिया को संविधान से ऊपर कर दिया। मैं चुनौती से पूछता हूं, दुनिया में कोई एक देश बताइए जो सेकुलर देश जहां शरिया संविधान से ऊपर हो। इसलिए अगर इनकी कभी भी सत्ता आती है, और आज देखिए ये सत्ता के बाहर है, तो भी शरिया के प्रावधानों को लागू करने की बात करते हैं। ना कोर्ट को मानने को तैयार, ना संसद को मानने को तैयार। इसलिए मैं पुनः कहता हूं कि जिन लोगों ने इस सीमा तक जाके किया, उसका समर्थन करने वाले लोग समाजवादी नहीं, नमाजवादी कहलाएंगे। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। कोलकाता गैंग रेप केस पर भाजपा की जांच समिति सक्रिय। कोलकाता में कथित गैंग रेप मामले को लेकर भाजपा ने जांच की दिशा में बड़ा कदम उठाया है। पार्टी की 4 सदस्यीय जांच समिति आज कोलकाता पहुंचेगी। भाजपा विधायक अग्निमित्रा पॉल ने बताया कि हमारी टीम कोलकाता आ रही है, हम उन्हें एयरपोर्ट पर रिसीव करेंगे और सीपी ऑफिस ले जाएंगे। हमारी मंशा कोलकाता पुलिस कमिश्नर और मुख्य सचिव से मुलाकात कर पूरे मामले की जानकारी लेने की है। उन्होंने ये भी कहा कि टीम बाद में दक्षिण कोलकाता के लॉ कॉलेज भी जाएगी जहां घटना हुई थी। दौरे के बाद एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की जाएगी, ये उन्होंने बताया है।
आज दिल्ली से हमारे नेशनल प्रेसिडेंट नड्डा जी के निर्देश में ये 4 जन का टीम आ रहे हैं। इसमें डॉक्टर सत्यपाल सिंह, हमारे मीनाक्षी लेखी जी, माननीय एक्स चीफ मिनिस्टर ऑफ त्रिपुरा विप्लव देव और सांसद मनन मिश्रा जी, राज्यसभा के सांसद, 4 जन का टीम आ रहा है और उनको एयरपोर्ट से लेकर हम लोग गुजर जाएंगे। वहाँ से करीब 2:30 बजे लाल बाजार सीपी ऑफिस को हम लोग मेल किया है लाइन के लिए। सीपी के साथ मुलाकात करने का हमारा टीम का इच्छा है। वहाँ से हम लोग मेल किए हैं चीफ सेक्रेटरी को, वहाँ भी जाने का हम लोग का मन है 3 बजे। और वहाँ से हम लोग कलकत्ता, साउथ कलकत्ता लॉ कॉलेज, जहाँ पर घटना घटी है, ये महिला को लेकर जो गैंग रेप हुआ है, वहाँ पर हम लोग को जाने का विषय है। उसके बाद एक प्रेस कॉन्फ्रेंस करके आज एक फिर वापस चलेंगे। देखिए, ये तो नहीं बोल सकते, लेकिन ममता बनर्जी अगर उनका टीम भेज सकते हैं मणिपुर, उनका फैक्ट फाइंडिंग टीम जा सकते हैं पहलगांव, उनका फैक्ट फाइंडिंग टीम जा सकता है हाथरस, उन्नाव, किसान आंदोलन, हर जगह। उनका जब राज्य में महिला के ऊपर अत्याचार होगा और जहाँ पर मुख्यमंत्री बोल रहे कि इन्वेस्टिगेशन हो रहा है, विचार होगा, उनको तो प्रॉब्लम नहीं होना चाहिए। नियम तो सबके लिए एक होना है। तो हम लोग को यही उम्मीद है कि उनको और उनका सरकार को सुबुद्धि रहे और अच्छी तरह से व्यवहार करें, टाइम दे, सुने फैक्ट फाइंडिंग टीम के बाद, क्योंकि ये कोई एजुकेशन करने नहीं आए, इंक्वायरी करने। तो सम्मान के साथ पश्चिम बंगाल का जो संस्कृति है उसको बजाय रखें। हमारा सम्मान भी है, राज्य का सम्मान है, उनके साथ हम लोग को सम्मान के साथ व्यवहार करें, ये उम्मीद कर रखते हैं। और आगे क्या होगा ये तो मालूम है। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। तीसरी भाषा के रूप में हिंदी को अनिवार्य करने पर MVA का विरोध। महाराष्ट्र सरकार द्वारा स्कूलों में तीसरी भाषा के रूप में हिंदी को अनिवार्य किए जाने के मुद्दे पर महाविकास आघाड़ी MVA के नेताओं ने मुंबई में जोरदार विरोध प्रदर्शन किया। विरोध कर रहे नेताओं का कहना है कि ये फैसला राज्य की भाषाई विविधता और मराठी भाषा की गरिमा के खिलाफ है। शिवसेना, UBT, कांग्रेस और NCP के नेताओं ने मिलकर प्रदर्शन में हिस्सा लिया और सरकार से फैसला तुरंत वापस लेने की मांग की है। तरीके से सरकार ने मैं बात करूंगा, भारत जी को करने दो। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। अहमदाबाद सिविल अस्पताल ने 260 शवों की पहचान पूरी की। अहमदाबाद, गुजरात से एक भावनात्मक और संगठित प्रयास की मिसाल सामने आई है। सिविल अस्पताल के चिकित्सा अधीक्षक डॉक्टर राकेश जोशी ने बताया कि हाल ही में हुई बड़ी दुर्घटना में कुल 260 शवों की पहचान कर उन्हें परिजनों को सौंप दिया गया है। I can say that total 254 DNA match was done, all identified and handed over.
6 were identified on a facial recognition. They were also handed over. So I can say 260 bodies identified and hand over to their family members. 241 were the passenger and 19 were the non-passenger. Out of these 241 passengers, 181 Indians, 52 Britishers, 7 Portuguese and 1 Canadian. How difficult was it and how did you manage It is a very difficult task, and I won't say I manage it. It was a great teamwork. We are supported, we are guided by our seniors, our administrators. Dhananjay sir was, I can say, he was the person who was here from the time of incidents to the almost, I can say, 6, 7 days, 8 days, and under the guidance of Health Minister sir, Panchal sir, Commissioner sir and Dhananjay sir, the whole team, they guided us, and yes, it is actually a teamwork. Not only health department, but police department, corporation, everybody works. And as per our Gujarati tradition, everybody, when somebody is in trouble, we give our best to provide the comfort. We cannot replace the loss, what they have lost actually, but yes, we can provide them emotional support, a hand-holding for the whole process, that they should not feel any difficulty during this. So, I mean, this was definitely a Herculean task, but because of the great teamwork, because of the interdepartmental support, it is done in a very short period of time of, I can say, like 13 days. Sir, is it the first time in the history of Gujarat such a large number of DNMHs? Probably. This could be the first incidents in Gujarat, but such a great work has been done. Unfortunately, event is it is a very tragic event, but the way everyone has worked, as I said, to take a sample from the relative, DNA sampling from the charred out, burned out bodies, then to match and give a name, it was definitely a Herculean task. FSL and NFSU, they have done round the clock job, and I mean unbelievable. And they start working immediately, and they give first report even within 48 hours. So this is unbelievable. We really thank you for them, and because unless the reports are not there, we cannot go further. So I think it is a example of a great teamwork by everybody. So all the departments combinedly work for this difficult situation or this disaster, and ultimately everything was done within 13 days. आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। दिल्ली में अमित शाह की अध्यक्षता में मंथन बैठक। दिल्ली में आज एक अहम बैठक आयोजित की गई है, जिसमें केंद्रीय गृह मंत्री और सहकारिता मंत्री अमित शाह ने मंथन बैठक की अध्यक्षता की। ये बैठक अंतर्राष्ट्रीय सहकारिता वर्ष 2025 की तैयारियों के तहत बुलाई गई थी, जिसमें देश भर के राज्यों और केंद्र शासित प्रदेशों की सहकारिता मंत्रियों ने हिस्सा लिया। बैठक का उद्देश्य देश में सरकारी क्षेत्र की संभावनाओं को मजबूत करना, राज्यों के अनुशासन और चुनौतियों पर विचार विमर्श करना और अंतर्राष्ट्रीय मंच पर भारत की सहकारी व्यवस्था को दृढ़ता से प्रस्तुत करना। उन्होंने बताया कि 254 शवों की पहचान डीएनए मिलान से की गई, जबकि 6 की पहचान चेहरे और पहचान तकनीकी से की गई है। डॉक्टर जोशी ने स्पष्ट किया कि 241 यात्री थे, जिनमें से 181 भारतीय, 52 ब्रिटिश और 7 पुर्तगाली नागरिक शामिल थे। साथ ही 19 लोग गैर यात्री के रूप में चिन्हित किए गए हैं। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। चेन्नई हिरासत कांड पर एआईएडीएमके का बड़ा आरोप। एआईएडीएमके प्रवक्ता कोवई सत्यन ने तीखा बयान जारी करते हुए कहा कि ये सिर्फ एक और हिरासत में मौत नहीं है, ये डीएमके सरकार के सत्ता में आने के बाद से 25वीं ऐसी हत्या है। घटना के अनुसार मंदिर के सुरक्षा गार्ड अजित कुमार और उनके भाई को पूछताछ के लिए बुलाया गया था, लेकिन थाने में पुलिस की बर्बरता का शिकार होने के बाद अजित कुमार की मौत हो गई। कोवई सत्यन ने दावा किया कि प्लास्टिक पाइप, मिर्च पाउडर और लोहे की रॉड जैसी वस्तुओं जो पुलिस क्रूरता से इस्तेमाल
की हुई थी। उन्होंने घटना से जानबूझकर हटा दिया गया ताकि सबूत मिटाए जा सके। This is not a custodial death. This is the 25th custodial murder since DMK came to power. Ajit Kumar, a security guard with the temple who had been called for an inquiry, and his brother, both were exposed to brutality. However, his brother was left out. Ajit Kumar has come to the police brutality within the police station itself, and there is a blatant cover-up of evidences that relates to brutality, such as the plastic pipes, chili powders, iron rods were all removed from the scene. This clearly indicates how rattled the entire scenario is with respect to the police force handling Ajit Kumar. And the cherry on the icing is Ajit Kumar's brother is being taken away by DMK people in their own cars. And our district secretary and ex-MP Sendil Nathan and our cadres intervened, staged a protest. Then police came and he was let go in the police vehicle. It clearly indicates that there is a major cover-up happening with respect to this Ajit Kumar's custodial murder. And we expect a transparent probe. But however, having known that the last 24 murders, there is no headway, this will be yet another big cover-up from the DMK. But definitely those who are behind will be brought to justice. And AIDMK will stand by those people who demands justice, particularly the Ajit Kumar's family. Police says that this is due to his illness. No, your temporary suspension and transferring to some other department will not suffice this. This has to end. This has to stop. This is a custodial murder. Ajit Kumar is not a history sheeter. He doesn't have any criminal background or record whatsoever it is. And there is no such thing called he is not well, he is unwell. And there is no traces of such with respect to his health conditions. Having said so, a person who is healthier, who doesn't have any criminal background or records, he went to the police station based on the inquiry called by the police force. But he is dead. This clearly indicates this is a murder. And this kind of action is just an eyewash. This is all knee-jerk reactions from the DMK. And this is not the first time. This is a 25th murder. And this government is only interested to bury the truth to their favor. But we will not rest. We will definitely get justice for Ajit Kumar and his family. आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। उद्धव ठाकरे ने 3 भाषा नीति पर बयान दिया। शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे ने महाराष्ट्र सरकार द्वारा राष्ट्रीय शिक्षा नीति NEP में 3 भाषा नीति से जुड़े 2 सरकारी आदेश GR वापस लेने के फैसले पर मीडिया से बात की है। उन्होंने कहा कि ये निर्णय शिक्षा प्रणाली में स्थिरता और संतुलन बनाए रखने के लिए आवश्यक था। ठाकरे ने बताया कि भाषा शिक्षा के मामले पर सही दिशा में कदम उठाना जरूरी है ताकि मराठी, हिंदी और अंग्रेजी के साथ साथ स्थानीय भाषाओं को भी पर्याप्त महत्व दिया जा सके। काल संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात आणि कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा परत एकदा बुलंद झाला आणि हा नारा बुलंद करण्यामध्ये शिवसेना शिवसैनिक आघाडीवरती होतेच, पण शिवसेनेसोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देत आहे। सरकारला शहाणपण सुचलंय की नाही हे येत्या काही दिवसात कळेल, पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा GR रद्द केला आणि जर का त्यांनी रद्द केला नसता तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच, पण त्यांनी रद्द केला नसता तर 5 तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहेत, पण अगदी भाजपामधले एसएनसी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारही आहेत। त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे। सरकारने एक केविलवाणा प्रयत्न केलाय तरी सुद्धा आम्ही त्यांना धन्यवाद देतोय। आता नवीन एक समिती नेमले, त्या समितीमध्ये नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राखून मी त्यांना सांगतोय की म्हणजे सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका,
कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे. अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे, त्यांनी काहीही देऊ दे, पण सक्ती विषय आता संपलेला आहे. त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती, महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे. म्हणून त्यांना मनापासून मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतोय. 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येथे 1-2 दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल. त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत. या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले. हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही. आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है. आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने बरेली में दीक्षांत समारोह को संबोधित किया। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने भारतीय पशु चिकित्सा अनुसंधान संस्थान के दीक्षांत समारोह को संबोधित किया। अपने संबोधन में उन्होंने युवा पशु चिकित्सकों को देश की सेवा करने और पशु स्वास्थ्य के केंद्रों में उत्कृष्टता प्राप्त करने के लिए प्रेरित किया। राष्ट्रपति ने कहा कि पशुपालन और कृषि भारत की अर्थव्यवस्था में महत्वपूर्ण स्तंभ है और इस क्षेत्र में अनुसंधान एवं नवाचार देश की समृद्धि के लिए आवश्यक है। उन्होंने शिक्षार्थियों को अपनी जिम्मेदारियों का बोध कराने के साथ साथ देश के ग्रामीण और पशुपालन समुदाय के विकास में योगदान देने का भी आह्वान किया है। इस संस्थान से जुड़ी सभी पूर्व एवं वर्तमान शिक्षकों और शोधकर्ताओं को पशु चिकित्सा अनुसंधान में योगदान देने के लिए सराहना करती हूँ। पशुओं के प्लेग के नाम से जाने जाने वाली रिंडरफस्ट महामारी की रोकथाम के लिए वर्ष 1889 में स्थापित इस संस्थान ने 135 वर्ष की अपनी यात्रा में कई महत्वपूर्ण उपलब्धियां हासिल की हैं। इस संस्थान के वैज्ञानिकों द्वारा किए गए शोध कार्यों का प्रमाण इस संस्थान के नाम दर्ज अनेक पेटेंट्स, डिजाइन्स और कॉपीराइट्स में है। प्रिवेंशन इज बेटर देन केयर की कहावत पशुओं के स्वास्थ्य के लिए भी पूरी तरह से लागू होती है। बीमारियों की रोकथाम में टीकाकरण की अहम भूमिका है। ये इस संस्थान के लिए गर्व का विषय है कि राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम में अनेक टीके यहीं पर विकसित किए गए, जो मेरे पूर्व यहाँ के मुख्यमंत्री ने हम सबके सामने बातों को रखा। देवियों और स्वजनों, ईशावास्यम इदम सर्वम के जीवन मूल्यों पर आधारित हमारी संस्कृति सभी जीव जंतुओं में ईश्वर की उपस्थिति को देखती है। पशुओं से हमारे देवताओं और ऋषि मुनियों का संवाद होता है। ये मान्यता भी उसी सोच पर आधारित है। भगवान के कई अवतार भी इसी विशिष्ट श्रेणी में है। ऐसे प्रसंगों को उल्लेख में यहाँ इसलिए कर रही हूँ कि जब आप एक चिकित्सक या शोधकर्ता के रूप में कार्य करें तो बेजुबान पशुओं के कल्याण की भावना अपने मन में हो। मैं जिस परिवेश से आती हूँ वह सहज रूप से प्रकृति के निकट है। मानव का वन और वन्य जीव जंतुओं के साथ सह अस्तित्व का रिश्ता है। सच कहे तो पशु और मानव का एक परिवार का रिश्ता है, जो विशिष्ट प्राणियों का संवर्धन होगा। अभी तो हम एक टेक्नोलॉजी और आधुनिक संस्कृति के जीवन शैली में जिंदगी जीते हैं। जब हम छोटे थे या पूर्व में अभी टेक्नोलॉजी का कोई साधन नहीं था,
पशु ही हम लोगों का साधन और वही हम लोगों का बोल थे किसानों का। पशु के बिना किसान आगे नहीं बढ़ सकता, हाथ से काम नहीं कर सकता। इसीलिए पशु को हम पशु शब्द मुझे इतना ठीक नहीं लगता। ये हम लोगों का जीवन धन है, उनके बिना हम जिंदगी सोच नहीं सकते। जिंदगी तो जैव विविधता बढ़गी और ये धरती तथा मानव जाति खुशहाल होती थी। जैव विविधता के शरण का एक उदाहरण है, हम जब छोटे थे बहुत सारे गीधे आप भी देखते होंगे, लेकिन आज वो गीधों की समाज अब विलुप्त हो गया है। मुझे लगता है गीधों के विलुप्त प्राय होने के पीछे पशु चिकित्सा में इस्तेमाल होने वाले रासायनिक दवाओं की भी भूमिका होनी चाहिए। बहुत सारे भूमिकाओं में से, बहुत सारे रीजन में से, बहुत सारे कारण में से ये भी एक कारण है। ऐसी दवाओं पर प्रतिबंध लगाना गीधों के संरक्षण की दिशा में सराहनीय कदम है। अभी वैज्ञानिकों ने इस दिशा में कदम उठाए, इसलिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। आइए बढ़ते अगली खबर की ओर। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने दीक्षांत समारोह में भाग लिया। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने भारतीय पशु चिकित्सा अनुसंधान संस्थान IVRI के दीक्षांत समारोह को संबोधित करते हुए कहा कि ये अवसर सभी के लिए बेहद महत्वपूर्ण है। उन्होंने कोविड-19 महामारी के दौरान IVRI की भूमिका की सराहना की और बताया कि इस चुनौतीपूर्ण समय में संस्थान ने न केवल पशुओं के लिए बल्कि मानव जाति के लिए भी परीक्षण एवं शोध कार्य किया। मुख्यमंत्री ने कहा कि कोविड-19 वायरस का परीक्षण करना एक बड़ी चुनौती थी, लेकिन IVRI ने इसका सफलतापूर्ण सामना किया है। मंदिर, श्री मणिनाथ मंदिर और श्री पशुपतिनाथ मंदिर, ये इस बरेली की पौराणिक पहचान के प्रतीक हैं। मंदिरों की ये श्रृंखला जहां इस नगर को एक नई पहचान देती है, वहीं आधुनिक भारत में 136 वर्ष पहले IVRI के संस्थान ने इस नगर को एक पहचान दी और स्वतंत्र भारत में ये सभी तो इसकी पहचान के कारक थे ही, लेकिन एक समय ऐसा भी था जब झुमके के रूप में इस बरेली की पहचान बन गई। लेकिन आज ये हम सब के लिए बहुत ही गौरवमयी क्षण है जब हम यहां पर भारत गणराज्य के आदरणीय राष्ट्रपति जी के स्वागत के साथ साथ भारत की इस वर्तमान पीढ़ी को इस क्षेत्र में उनकी डिग्री अवार्ड करने के समारोह के साक्षी बन रहे हैं। अत्यंत महत्वपूर्ण क्षण है, क्योंकि जब हम लोग मंच पर आए थे तो यहां पे सभी लोग एकदम शांत बैठे हुए थे। तो पहले तो मैं समझ नहीं पाया कि इतनी शांति क्यों है। फिर मुझे लगा कि वास्तव में ये शांति होनी भी चाहिए, क्योंकि एक मूक पशु की आवाज को आपके कार्यों के माध्यम से, आपके शोध के माध्यम से एक नया जीवन मिलता है। और मिलता ही नहीं है, IVRI की सेवाएं हम लोग उत्तर प्रदेश में केवल पशुधन के क्षेत्र में नहीं लेते, हर प्रकार के जीव जंतुओं को एक नया जीवन देने में IVRI की बहुत सराहनीय सेवा यहां पर हम लोगों को प्राप्त होती है। और ये हमारा गौरव है कि बरेली के माध्यम से उत्तर प्रदेश और उत्तर भारत इन सेवाओं से लगातार लाभान्वित होता है। मैंने इन सेवाओं को बहुत नजदीक से देखा था वैश्विक महामारी के दौरान, जब कोविड-19 के खतरे सामने आए थे
तो उस समय एक चैलेंज था, क्योंकि कोविड-19 के प्रारंभिक समय में जांच एक चुनौती थी। IVRI आगे आया और एक नोडल केंद्र के रूप में इसने कोविड-19 की जांच में उत्तर प्रदेश सरकार को अपना सहयोग दिया। यानी केवल पशु पक्षियों के लिए ही नहीं, मनुष्यों के जीवन को बचाने के लिए, कोविड-19 की जांच के लिए और 2 लाख से अधिक जांच करने में एक बड़ी भूमिका का निर्वहन उस समय किया। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। बीजेपी ने कोलकाता गैंग रेप मामले में 4 सदस्यीय जांच समिति बुलाई। कोलकाता में कथित सामूहिक बलात्कार मामले को लेकर बीजेपी ने 4 सदस्यीय जांच समिति बनाई है। इस पर कांग्रेस सांसद इमरान मसूद ने प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा, यह पूरी तरह से पुलिस और न्याय प्रणाली का काम है कि दोषियों को सजा दिलाई जाए। देश का कानून समक्ष है, सख्त कार्यवाही करने के लिए ये मामला राजनीति का विषय नहीं होना चाहिए। मसूद ने स्पष्ट किया कि सबसे महत्वपूर्ण बात पीड़िता को न्याय मिलना है और इस दिशा में कोई समझौता बर्दाश्त नहीं किया जाएगा। उन्होंने सभी राजनीतिक दलों से अपील की कि वे इस गंभीर मुद्दे पर राजनीति करने से बचें और न्याय प्रक्रिया का समर्थन करें। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। मनसे प्रमुख राज ठाकरे ने मुंबई में प्रेस कॉन्फ्रेंस की। मनसे प्रमुख राज ठाकरे ने मुंबई में प्रेस कॉन्फ्रेंस कर विभिन्न राजनीतिक मुद्दों पर अपनी पार्टी की स्थिति स्पष्ट की। उन्होंने महाराष्ट्र सरकार की नीतियों की समीक्षा करते हुए कहा कि मनसे जनता की आवाज उठाने में हमेशा सक्रिय रहेगी। राज ठाकरे ने स्थानीय विकास, बेरोजगारी और सामाजिक न्याय जैसे विषयों पर कभी बात नहीं की। उन्होंने आगामी चुनाव और राजनीतिक गठबंधन को लेकर भी संकेत दिए और कहा कि मनसे का उद्देश्य महाराष्ट्र के लोगों के हितों की रक्षा करना है। काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही GR रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं आणि त्यासाठी म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं अभिनंदन करीन। सर्व बाजूनी तो जो रेटा आला आणि त्याच्यातनं हा सरकारला खरं तर काही गरज नसताना हा खरं तर विषय आला होता, परंतु तो विषय रद्द झाला। त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या अनेक मराठी जनांचे तर आभार मानीनच, पण त्याचबरोबर मी अनेक साहित्यिक, त्याचबरोबर काही मोजके कलावंत, त्याचबरोबर मराठी वर्तमानपत्राचे आणि मराठी टेलिव्हिजन चॅनलच्या सर्व पत्रकार आणि संपादकांचे मी आभार मानतो। हा विषय जेव्हा निघाला त्यावेळेला हा काही विषय क्रेडिटचा नाहीये, पण हा विषय जेव्हा निघाला सरकारकडनं त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही त्याला विरोध केला। त्याचं पत्रही आम्ही तुम्हाला मागच्या वेळेला तिन्ही पत्र मी तुम्हाला वाचून दाखवली होती आणि ती पत्र ज्यावेळेला गेली आणि वातावरण जसं जसं तापायला लागलं, त्याचबरोबर महाराष्ट्रामधले इतरही सगळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांची इतर राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रामधले आहेत संघटना, आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। आइए बढ़ते अगली खबर की ओर। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने अंतरिक्ष प्रौद्योगिकी सम्मेलन को संबोधित किया। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने विकसित भारत 2047 विषय पर आयोजित अंतरिक्ष औद्योगिकी एवं अनुप्रयोग सम्मेलन को संबोधित किया। उन्होंने कहा कि अंतरिक्ष प्रौद्योगिकी देश के विकास में एक महत्वपूर्ण भूमिका निभा रही है। 2047 तक भारत को विकसित और आत्मनिर्भर राष्ट्र बनाने के लिए तकनीकों का अपनाने की आवश्यकता है। धामी ने युवा
वैज्ञानिकों और शोधकर्ताओं को प्रोत्साहित किया कि वे अंतरिक्ष क्षेत्र में नवाचार और खोज के लिए आगे जाए। उन्होंने इस क्षेत्र में राज्य सरकार के प्रयासों और केंद्र सरकार के सहयोग की भी तारीफ की है। राज्य स्तरीय अंतरिक्ष प्रौद्योगिकी सम्मेलन में आज हम सबके बीच में अभी जिनका सभी ने यहाँ पर उद्बोधन सुना, एक सामान्य स्थितियों से किस प्रकार से उनका जीवन शुरू हुआ और आज पूरे देश की इस वैज्ञानिक व्यवस्था को अंतरिक्ष तक अभी जो उड़ान हुई है और पिछले 4 दशक से लगातार, आज प्रातःकाल उन्होंने मुझे बताया कि 42 सालों से अनवरत रूप से जो देश को अपनी सेवाएं दे रहे हैं। इसरो के चेयरमैन हमारे अतिथि डॉक्टर बी नारायण जी का मैं आज देवभूमि उत्तराखंड आने पर सभी की तरफ से उनका बहुत स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं। यहाँ उपस्थित इस कार्यक्रम में मुख्य सचिव श्री आनंदवर्धन जी, श्री नितेश जी, प्रकाश चौहान जी, हमारे प्रमुख सचिव श्री सुधांशु जी, मीनाक्षी सुंदरम जी, शैलेश जी और यूकॉस्ट के महानिदेशक जिन्होंने आज इसके संयोजन का प्रमुख रूप से काम किया है, डॉक्टर दुर्गेश पंत जी और सभी हमारे अधिकारीगण और विभिन्न इसरो से आए हुए शरण जी समेत पूरी हमारी वैज्ञानिकों की पूरी टीम, हमारे अनेक पर्यावरण के क्षेत्र में, विज्ञान के क्षेत्र में काम करने वाले अनेक विभागों से, अनेक संस्थानों से पधारे हुए सभी वैज्ञानिकगण, सभी अधिकारीगण, मैं आप सभी का आज इस कार्यक्रम में मुख्य सेवक सदन में आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। पूर्व महानगर प्रमुख विलास शिंदे ने शिवसेना छोड़ी। शिवसेना ठाकरे गुट को एक और बड़ा झटका लगा है। लंबे समय से नाराज चल रहे पूर्व महानगर प्रमुख विलास शिंदे ने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की मौजूदगी में पार्टी छोड़कर शिंदे सेना में शामिल होने का ऐलान किया है। रविवार 19 जून को सुबह ही विलास शिंदे ने अपने 8 पूर्व नगर सेवकों के साथ ठाणे के लिए रवाना हो गए और शिंदे सेना में शामिल हो गए। इससे पहले शुक्रवार 27 जून को ठाकरे गुट में विशाल शिंदे को महानगर प्रमुख के पद से हटा दिया गया था, जो उनके पीछे छोड़ने का बड़ा कारण माना जा रहा है। राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू फुले आंबेडकर यांना नमन करून शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे तसेच आनंदीजी दिघे साहेब यांना वंदन करून आज या ठिकाणी आपण सर्वजण कृपया शांतता ठेवा जरा, भाऊ जरा प्लीज, नितीन चला शांत। आज आपण सर्वच जण माननीय या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणीचे एकमेव भाऊ, महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी, युवकांचं प्रेरणास्थान, बेरोजगार दलित दुबळ्यांचे आधारस्तंभ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। यांच्या समवेत आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत। खरं तर भाई, आम्ही काही कुठल्या पक्षातून आलेलो नाही। विलास खाली बसा, बस रे, आणि आपली नेहमीची सवय जरा बंद करा, जरा ऐकत जा। भाई, आपण जर बघितलं, आम्ही काही एकही शिवसैनिक तुम्हाला सगळे चेहरे ओळखीचे असतील। आम्ही एकही माणूस हा इतर पक्षातून आलेला नाही, आमच्या रक्तात शिवसेना आहे। परंतु ज्या पद्धतीने गेल्या 30 वर्षापासून आपण आम्हाला ओळखतात, 30 वर्षापासून प्रामाणिकपणाने, निष्ठेने आम्ही
पक्षाने दिलेलं काम आणि आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल, प्रपंच असेल बाजूला ठेवून नेहमीच पक्षाच्या आदेशाला आणि त्या कामाला महत्व दिलेलं आहे. परंतु भाई सगळ्याच निवडणुका किंवा सगळ्या पदं आपल्याला मिळतात असं नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील. आपल्याकडे सुद्धा आपण एकमेव त्यावेळेस सुद्धा आपण आमचं ऐकायचे, त्यावेळेस सुद्धा आम्ही आपल्याकडे उमेदवार मागायचं, आपण आमचे नावं सुद्धा पाठवले होते. परंतु दुर्दैव असं की त्या ठिकाणी आम्हाला निवडणुका लढण्यासाठी संधी मिळाली नाही. तरी पण आम्ही हटलो नाही, खचलो नाही, आम्ही हट्ट धरला नाही. शिवसेना पक्ष आहे, आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही. आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल, उपसरपंच, साधा सोसायटीचा चेअरमन किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा नाही. परंतु शिवसेना अशाच याच्यावर तयार झालेली आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजू शकतो. परंतु भाई एकाच व्यक्ती त्याला विधानसभा, एक नाही दोन दोन तीन तीन विधानसभा, एकच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवाऱ्या, तोच व्यक्ती त्याला संघटनेचे पद, मग सर्वात महत्वाचा आणि त्या व्यक्ती परत आता आहे कुठे. तरी पण आम्ही कधी खचलो नाही, कारण त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे आम्हाला जवळ होते नाशिकहून. आम्ही नेहमी आमची खंत त्यांच्यापाशी येऊन व्यक्त करत होतो आणि भाई सुद्धा आम्हाला आधार देण्याचं, धीर देण्याचं काम करत होते. परंतु वेळ गेला आणि ज्या वेळेस पक्षामध्ये काही जे फूट पडली त्याच्यामध्ये भाई का निघाले तर आमच्या समोर एक वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी आमच्यासारख्या समोर सामान्य शिवसैनिक समोर वेगळी प्रतिमा ही भाईंची तयार करण्यात आली. आणि मग भाई गेले, त्यानंतर जी परिस्थिती झाली तरी आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. भाईंना मानणारा मी पहिल्यापासून कार्यकर्ता आहे, आमच्यावरती कुठला राग नाही, आमचे कुठले कॉन्ट्रॅक्ट नाही. आमच्या आजपर्यंत पक्षाला खाली पाहावं लागलं असं काम आम्ही आजपर्यंत, पक्ष अडचणीत येईल असं काम आम्ही आजपर्यंत केलं नाही. मग याचा कुठे विचार होणार आहे का नाही. या बळावरती आम्ही लोकसभेला सामोरे गेलो. भाई लोकसभेला सामोरे जात असताना विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी आम्ही मागितली, त्या ठिकाणी दिली आणि त्या राजाभाऊ वाजेंना आम्ही प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आणलं. शिवसेनेला मानणारा त्या ठिकाणी जिल्हा आहे. आणि असं असताना लोकसभा झाली, त्यानंतर लगेचच कोणालाही माहित नाही अशा पद्धतीने संघटनेमध्ये बदल करण्यात आले. माझ्या नंतरचे 15-15 वर्ष ज्युनियर असलेले लोक वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा त्यांना डायरेक्ट वरती जिल्हा प्रमुख केला आणि माझ्यासारखा महानगर प्रमुख मला साधं विचार सुद्धा नाही. म्हणजे हे होतंय काय नेमकं, काम करणारा माणूस आपल्याला नको आहे का. बरं आम्ही आजपर्यंत कुठल्याही काम त्या ठिकाणी बाई वैयक्तिक घेऊन गेलो नाही, कारण आम्हाला माहिती त्या ठिकाणी काम काय पद्धत आहे. आणि ज्यावेळेस मी आपल्या संपर्कात आलो आणि आपल्या वेळेस आम्ही भाई आपण पक्ष फुटला त्यानंतर मला आता प्रश्न केला की आपण शिंदे गटात जात आहेत. मी ठामपणे सांगितलं हा शिंदे गट नाही, ही शिवसेना पक्ष आहे आणि या शिवसेना पक्षाला न्यायालयाने उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन साहेब 40 आमदार घेऊन जरी बाहेर निघाले असतील, परंतु साहेब जनतेने सुद्धा आपल्याला स्वीकारले, आपल्याला 60 आमदार म्हणून त्या ठिकाणी परत पाठवलेलं आहे. आणि मग जनता आणि उच्च न्यायालय याच्यापेक्षा कोण आहे. मग माझ्यासारखे नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असंख्य शिवसैनिक भाई यांना या गोष्टी पटलेल्या आहेत. आणि आपण बघा या नाशिक जिल्ह्यावरती शिवसेना प्रमुखांचं विशेष प्रेम होतं आणि म्हणून आम्ही जीवाचं रान करत होतो. परंतु ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये कामकाज होणं अपेक्षित होतं त्याच पद्धतीने काही झालं नाही. आणि म्हणून आपलं त्यानंतर आपलं सुद्धा नाशिक जिल्ह्यावरती त्या ठिकाणी प्रेम आहे आणि आपण वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. आम्ही एवढं पक्ष फुटून तर आम्ही आपल्या रस्त्यावरती उतरलो असं आंदोलन केलं असतील, नको त्या गोष्टी केल्या असतील, परंतु भाई आपण मात्र शिवसैनिकाला ओळखण्यामध्ये काहीच कमी पडले नाही. आपण काही मनाचा मोठेपणाच दाखवलेला आहे आणि आदराने त्या ठिकाणी शिवसैनिकांचा सन्मान भाईने केलेला आहे. माझ्यासारखा शिवसैनिक भाईंच्या संपर्कात गेलो, घरी गेलो, विचार केला जावं कसं जावं, काय म्हणतील. भाईंना निमंत्रण द्यायला गेलो, भाईने त्या ठिकाणी मला बसवलं, चहा पाजला, माझ्यावर अजून 4 लोक होते आणि भाईने लग्नाचा निमंत्रण पत्रिका स्वीकार केला आणि मला वाटलंच नाही भाई येतील म्हणून. पण 1 जूनला बाईंचा प्रोटोकॉल आला आणि त्याच्यात कळालं की विलास शिंदेच्या मुली. मला खरं सांगतो आनंद गगनात मावत नव्हता. ज्यांच्यासाठी सुख दुःख हे झालंच पाहिजे, गेलंच पाहिजे, पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो विरोधात बोलत होता त्याच्या मुलीच्या लग्नाला येणं, तिथं सगळ्या गोष्टी संपल्या. आणि त्या दिवशी ठरवलं काही झालं तरी चालेल, भाईंना अपेक्षित असलेला आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आपण जायचं आणि बाळासाहेबांच्या विचार असलेला महाराष्ट्र आपण घडवायचा. आणि त्याकरता एकमेव व्यक्ती अशी आहे ते म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून जीव का जायना पण शिवसेना. आणि भाई आपण काय सांगा आपल्याला अपेक्षित असं जसा ठाणे जिल्हा आहे, इथं विजू आप्पा आहे, दादासाहेब भुसे आहेत, इकडे हेमंत आप्पा आहे, भाऊ चौधरी आहेच आहे
आणि असंख्य पदाधिकारी सरपंच 30 सरपंच या ठिकाणी बाई प्रवेश करताय, 8 नगरसेवक प्रवेश होतोय, काही सोसायटीचे चेअरमन आहेत, बँकेचे चेअरमन आहेत आणि असंख्य शेतकरी आहेत, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष आहेत. पण भाई आम्हाला आता कोणावरती भरोसा राहिला नाही. हा नाशिक जिल्हा हा संपूर्ण मी आज आपल्याला इथे ग्वाही देतो की हा संपूर्ण आपल्या पाठीशी ताकदीने खंबीरपणाने रक्त सांडलं तरी चालेल, पण भाई आपली पाठ मात्र आम्ही सोडणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये भाई या नाशिक जिल्हा महानगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, आपण फक्त उमेदवार द्या. आपल्याला अपेक्षित असला आणि वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षित असलेला नाशिक जिल्हा हा शिवसेनेवरती प्रेम करणार आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण या नाशिक जिल्ह्यावरती प्रत्येक निवडणुकीवरती मार्केट कमिटी सुद्धा असू द्या, भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढे आपल्याला सर्वांच्या वतीनं ग्वाही देतो. आणि एवढा मोठं मन करून आमच्या सगळ्यांना आपण आपल्यामध्ये सामावून घेतलं त्याबद्दल सुद्धा आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या काळामध्ये मधल्या काळामध्ये मग भाऊ चौधरी साहेब किंवा नरेश दादा मस्के असतील आणि माझे खास एकनाथ दादा भोईर हे नेहमीच माझ्या संपर्कात असायचे, परंतु भाई उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. उशीर झाला म्हणजे पक्षप्रवेशाला जरी उशीर झाला असेल, परंतु या 3.5 वर्षामध्ये आमचा काय नुसतं आमच्या नागरिकांचे आम्ही प्रश्न सोडू शकलो नाही, आम्ही पाहिजे तसा विकास करू शकलो नाही, लोकांना आम्ही कामं देऊ शकलो नाही. त्याच्यामुळे आमचेच नुकसान आम्हाला झालेले. आणि माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक आजही या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे यायला त्या ठिकाणी उत्सुक आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रत्येक हाडामासाचा शिवसैनिक आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाही एवढी आपल्याला ग्वाही देतो. थांबतो. मी बाईंना माफ करा, भाई अजूनही आमच्या गाड्या ट्रॅफिकमध्ये अटकलेल्या आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ते पण प्रवेश करणारे बरेच लोक त्या गाड्यांमध्ये आहेत, त्यांच्यासाठी पण आपण जरा संदेश आपल्या माध्यमातून. छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा. आज विलास शिंदे आणि त्यांच्याबरोबर अनेक सहकार्यांनी यामध्ये नाशिक महापालिकेचे नगरसेवक संतोष गायकवाड, नैना गांगुर्डे, विष्णुपंत भेंडगुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके, प्रवीण पाळदे पहलवान पण आहेत ना, उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळे, निलेश साळुंके, विश्वास आहेर, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश कडलक, राहुल पाटील, नितीन मोहिते, राजाराम पडोळ, बाजीराव गायकवाड, श्रीनाथ थेटे, मोनीश दोंदे, सुनील मते, रावसाहेब जाधव, उत्तमशेठ पांडली मंडलिक, शरद गोंगडे, अरुण रोकडे, खंडू भोये, रमेश भोये, दिलीप चौधरी, दशरथ धांडे, खूप नाव झाली, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातबाई, सचिल कर्डिले आणि अनेक सरपंच. तुमचं पण आहे काय? हा, विके जाधव, पीके जाधव 25 वर्ष सरपंच, तुमचं मनापासून स्वागत करतो. बबनराव महेश दुने सगळ्यांना धुवून आले नाशिकमध्ये. काय विलास, काय तिकडे काय शिल्लक बिल्लक ठेवले का नाही? काय हा ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है क्या? आता मला नक्की विश्वास आहे की नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या इथं मंत्री दादा भुसे आहेत, आपले खासदार नरेश मस्के आहेत, भाऊसाहेब चौधरी आहेत, आपले माजी खासदार सदाशिव गोडसे आहेत, इकडं आपला अप्पा करंजकर आहेत, पेलवान आहेत.
पण आज अजयची आई वारली बोरसेची, अजय बोरसेंची आई वारली, त्यामुळे ते आले नाही, सकाळी होते. तर सर्व नगरसेवक, पदाधिकारी, विविध संस्थांचे चेअरमन, सरपंच, उपसरपंच, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, ज्येष्ठ नागरिक, अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊ पण आहेत, लाडके शेतकरी पण आहेत. लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही, काळजी करू नका. आणि म्हणून आज नाशिक मधल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हॉल पूर्ण भरून गेलाय, बाहेर लोक आहेत आणि अजून रस्त्यामध्ये लोक येत आहेत. त्या रस्त्यातल्या गाडीमध्ये असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं देखील मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून, बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा चाहता आणि माझाही लाडका कार्यकर्ता, असं विलास शिंदेचं तिथं काम आहे. आणि विलास शिंदेच्या लग्नाला मी गेलो तर त्या लग्नाला जायच्या अगोदर 2 दिवसापासून बातम्या सुरू होत्या आणि लग्नाला गेलो तर तिथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला प्रेसवाले आले होते. अरे बोलो लग्नामध्ये काय प्रेस कॉन्फरन्स, मी तर शुभेच्छा द्यायला आलोय. तर बोले नाही काय विलास शिंदे कधी प्रवेश करणार. मी बोलो मी आता त्यांच्या लग्नामध्ये प्रवेश केलेला आहे, आता त्यांच्या वधूवरात मुला मुलीस आशीर्वाद द्यायला आलोय तिकडे. आणि जावयाचा पण प्रवेश घेतलाय, व्याई पण प्रवेश घेतलाय, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. असे जावई म्हणजे आपल्या एक शिवसैनिक वाढल्या आणि त्यांचं कुटुंब वाढलं. त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता, प्रत्येक अडीअडचणीमध्ये धावून जाणारा कार्यकर्ता. मी म्हणून त्याला म्हणालो, बरं तू बाबा एवढा उशीर का केलास. तर बोले सगळ्यांना सोबत घेऊन यायचं होतं ना मला, त्यामुळे सगळे जुळवाजुळवी सुरू होती. मला वाटतं हा एक टप्पा आहे, अजून दुसरा टप्पा होईल. मला वाटतं नाशिकमध्ये काही शिल्लक राहील असं वाटत नाही. शिवसेना आपली पक्की धनुष्यबाण पक्का आहे ना, शिवसेना खरी शिवसेना. आज तुम्ही खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहे. आणि ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार सोडले, आनंद दिघे साहेबांच्यावर टीका केली, त्यांना जनतेने जागा दाखवली. खरं म्हणजे रोज शिव्यासाप, टीका. आणि मगाशी विलासने सांगितलं की जेव्हा आम्ही 40-50 आमदार घेऊन एक शिवसेनेमध्ये उठाव झाला, शिवसेनेमधून आम्ही दुसरीकडे नाही गेलो, शिवसेनेमध्येच उठाव झाला. जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व चुकीचं काम करतं, जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देतं, बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस माझी होऊ देणार नाही, काँग्रेस झाली तर माझं दुकान बंद करीन, त्याच काँग्रेस बरोबर गेल्यामुळे आम्हाला ते पाऊल उठवावं लागलं, उचलावं लागलं आणि आम्ही सत्तेतून पाय उतार झालो. दादा भुसे पण मंत्री होते, माझ्याबरोबर 8 मंत्री होते. मला सांगा, सरपंच किंवा नगरसेवक पण इकडचं तिकडे जायला 10 वेळा विचार करतो. आमदार आणि मंत्रीपद सोडून कोण कसं येऊ शकतं. आणि म्हणून विचारधारा बदलल्यामुळे आम्हाला बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जावं लागलं. शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवावं लागलं, धनुष्यबाण घाण टाकलेला सोडवावा लागला. आणि म्हणूनच जनता, मायबाप जनतेने देखील जे मी मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षात काम केलं त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. आपण 80 जागा लढलो, 60 जागा जिंकले. उबाटा 90 जागा लढवून 20 जागा जिंकले. हा फरक आहे. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं. न्यायालयामध्ये जायचे, निवडणूक आयोगाला तक्रार करायचे, ईव्हीएमवर संशय व्यक्त करायचे आणि म्हणाले आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने देखील त्यांना त्यांची जागा दाखवली. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने
आज जे काही जनतेसाठी आपण लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, जे विकास प्रकल्प थांबवले होते ते आपण सुरू केले, म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा आपण प्रयत्न केला. आणि म्हणूनच तुम्ही देखील विश्वास ठेवला, कारण तुम्हाला देखील आज विश्वास आहे की काम करणारे कोण, घरी बसणारे कोण, आरोप करणारे कोण, टीका करणारे कोण. आणि म्हणून आम्ही आरोपाला, टीकेला या एकनाथ शिंदेने त्यांना कामातून उत्तर दिलं. आणि म्हणूनच आज या महाराष्ट्रामध्ये एक जी काही आपण जी प्रवेशाची प्रक्रिया शिवसेनेमध्ये इतर पक्षातले लोक दररोज प्रवेश करत आहेत. आज देखील 8 नगरसेवकांनी, यापूर्वी देखील नगरसेवकांनी प्रवेश केले. या महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून एकही दिवस असा नाही की त्या दिवशी प्रवेश नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. लोककल्याणकारी योजना आपल्याला करायची आहे. मी नेहमी सांगतो, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवत आहेत. दिलेला शब्द पाळणारे आपण लोक आहोत. आणि खऱ्या अर्थाने मी जेव्हा सीएम होतो तेव्हा देखील कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. हा पक्ष आपला जो आहे, इथं कुणी मालक आणि नोकर नाही, इथं आपण सगळे कार्यकर्ते आहोत. जो कार्यकर्ता काम करेल तो पुढे जाईल, जो निष्ठेने काम करेल त्याला पुढे जाण्याची संधी याच्यामध्ये आहे. आपल्याकडे वशिलेबाजी लागत नाही, तिकडे काय काय लागायचं ते तुम्हाला माहित आहे. मी काय त्याच्यावर बोलू इच्छित नाही. आणि म्हणून आपल्याकडे काम, काम आणि काम आणि विकास, विकास आणि विकास हाच आपला अजेंडा आहे. आज देखील आपली महायुतीची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. अनेक मार्गील आपण आमची टीम, देवेंद्रजी आमची टीम काम करते आहे. आज आपल्याला मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. आज भारताचं जे काही मोदी साहेबांचा संकल्प आहे, स्वप्न आहे, $5 ट्रिलियन आणि भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचं, त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार आहे. महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असणार आहे. आणि हा वाटा कशाचा? हा विकासाचा. आणि म्हणूनच आज लोक आपल्या फक्त महाराष्ट्रातून नाही तर इतर राज्यातून लोक येत आहेत. इतर राज्यातले लोक पण शिवसेनेमध्ये जॉईन होत आहेत, शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. याचं कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते. शिवसेना आपण लोकांना भेटतो, घरी बसत नाही. घरी बसणाऱ्यांना कायमचं लोकांनी घरी बसवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी जे जे काही इतके वर्ष केलं, आज जेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडल्यानंतर लोकांनी देखील तुम्हाला सोडलं. आता काय काय म्हणायला लागले, त्या दिवशीचं वर्धापन दिनाच्या निमित्त काय म्हणाले, आता मी त्या दिवशी बोललो कमान किल मी, कशाला काय. अरे बाबा, आज शोलेमधला असराणी सिनेमा बघितला ना आपण, शोलेतला असराणीचा डायलॉग बघितला ना, आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे. अरे पीछे कहा है कोण. आणि गेला तो कचरा, गेला तो गद्दार. आता तुम्ही मला सांगा, एवढे हजारोंच्या संख्येने तुम्ही आलेला आहात, एका शिवसेनेच्या विचारापोटी आलेले आहेत. तुम्हाला कोणी 5 पैसे दिलेत? तुम्हाला कोणी काय सांगितलंय? तुम्हाला का पैसे देऊन आणले? तुम्ही मनापासून आलेले लोक आहात. तुम्ही मूळ शिवसेनेच्या विचारधारेशी जोडलेले लोक आहात. हा एकनाथ शिंदे वयाच्या 18व्या वर्षापासून शिवसेनेचं काम करतोय. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री होण्याचा मान मला मिळाला. हे का? कशामुळे? केलेल्या कामामुळे, शिवसेनेवर बाळासाहेबांना असलेल्या निष्ठेमुळे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सोबत काम केल्यामुळे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आपण. आणि त्यामुळे असे खोटं नाटक करून तुम्हाला आता एवढं प्रॉब्लेम त्यांना झालाय, एवढी गळती लागली आहे, ती गळती थांबवण्यासाठी युती करायला आक्तिक झालेत. अरे ज्यांना तुम्ही म्हणत होता संपलेला पक्ष आहे, यांच्याशी काय बोलायचं, जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा ज्यांना कसपटा समान तुम्ही मानत होते, कचऱ्यामध्ये जमा करत होते, आता युती करता का, युती करता का, एवढी आगतिकपणा का झालं?
का वेळ आली ही याचं चिंतन करणार की नाही, आत्मपरीक्षण करणार की नाही? अरे तुम्ही काही केलं तरी सुद्धा ज्या दिवशी 2019ला तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबर विश्वासघात केला, हिंदुत्वाशी विश्वासघात केला, मराठी माणसाशी विश्वासघात केला, ज्याने तुम्हाला मतदान दिलं 2019ला त्यांच्याशी विश्वासघात केला, त्याच वेळेस लोकांनी तुम्हाला सोडलंय. त्याच वेळेस या महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवलंय की ह्या सत्तेसाठी ही व्यक्ती काही करू शकते. आणि म्हणून मी म्हणतो बाळासाहेब हिरा होता, हिऱ्यापोटी घारगोटी असं जे म्हणतो आपण ते खरं आहे. तुम्ही विचार सोडले, तुमचा विषय संपला. आणि त्यामुळे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराशी कधी प्रतारणा करणार नाही. सत्तेसाठी खुर्चीसाठी कधीही कुठलाही कॉम्प्रोमाइज तडजोड आमच्याकडून होणार नाही. आणि म्हणून आज देशभरामध्ये आज आपल्या पक्षाला लोकांकडून मागणी आहे प्रवेशाची. सगळे लोक काय येत आहेत? कारण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम केलं. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं स्वप्न कुणाचं होतं? बाळासाहेबांचं होतं. काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्याचं काम स्वप्न कुणाचं होतं? बाळासाहेबांचं होतं. ते पूर्ण कोणी केलं तर या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित भाईंनी केलं. त्यांना तुम्ही रोज शिव्या देताय, लष्कराला शिव्या देताय. पहलगामला झालेल्या हल्ल्यामध्ये एका तरी मराठी माणसाच्या घरात तुम्ही गेले सात्वन करायला? तेव्हा कुठं होते दादा? आणि त्यामुळे आता त्यांच्यावर अशी वेळ आली आहे की ही गळती कशी थांबवायची. तर 16 एप्रिलला नाशिकमध्ये आता नवीन AI तंत्रज्ञान आलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकांचा आवाज काढता येतो. बाळासाहेबांच्या तोंडी खोटे शब्द टाकून या ठिकाणी त्यांची व्हिडिओ रिलीज केला. काय वेळ आली तुमच्यावर? ते पण केलं, ती पण नीट केली नाही व्हिडिओ, ती तरी नीट करायची होती. एकनाथ शिंदेसाठी बाळासाहेबांनी बोललेले वाक्य तुम्ही व्हिडिओमध्ये त्या ह्याच्यात ऐकता क्लिपमध्ये. आणि तुम्ही अशी परिस्थिती तुमची का झाली? याचं कारण तुम्ही बाळासाहेबांना फसवलंय, बाळासाहेबांशी विश्वासघात केलाय. आणि म्हणून जेव्हा जेव्हा शिंदेवर कोणी अविश्वास दाखवतो, शिंदेला हलक्यात घेतो, त्याचा टांगा पलटीच होतो. आणि मग तो शिंदे ठाण्यातला असू दे नाही तर नाशिकचा शिंदे असू दे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, आता विलासने धनुष्यबाण हातात घेतलेला आहे. आणि म्हणून हाती बाळासाहेबांचा धनुष्यबाण, मनात इरादे पक्के, नाशिकच्या आखाड्यात तो देणार भल्या भल्यांना धक्के. आणि त्यामुळे आता तुमची एवढी सगळी टीम आहे, सगळे लोक आहेत, पेलवान लोक पण आहेत. आता आणि तुम्हाला सांगतो आपल्या पेलवान लोकांची एक करामत. आपल्याकडे तो पेलवान काय नाव? चंद्रहार पाटील पेलवान आपल्याकडे प्रवेश केलाय 5000 पेलवान घेऊन. आता ते काय करणार आहेत माहितीये? आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी, सैनिकांसाठी 1000 लोक जाऊन काश्मीरमध्ये रक्तदान करणार आहेत आपल्या त्या लोकांचं. आणि म्हणून हे असे लोक आपल्या शिवसेनेत येत आहेत. काय मला पाहिजे म्हणून नाही, मला द्यायचंय म्हणून येत आहेत. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. ही लेना बँक नाही, ही देना बँक आहे. त्यामुळे तुम्हाला सगळं माहित आहे. थोडं बोललं की लगेच तवरून ताक काढते. त्यामुळे ही अवस्था जी झाली आहे त्याला कारणीभूत कोण आहे हे फक्त आता त्यांचे नेते तिकडे हे करतील की विलास शिंदे काय, तो विलास शिंदे गेला आम्हाला काय फरक पडणार नाही. खुर्चीवर बसवा ना, खुर्चीवर बसवा, खुर्चीवर बसवा. अरे काही चला
थोडी गर्दी कमी करा. आणि म्हणून सकाळी कोणतरी म्हणाला विलास शिंदे शिवसेनेमध्ये चालेल. कोण आहे विलास शिंदे? ज्या विलास शिंदेला सारखं सांगत होते, अरे बाबा विलास आपल्याला सोबत काम करायचं आहे, भाऊ चौधरी इथे साक्षीदार आहे. आणि म्हणून हाच विलास शिंदे अयोध्येमध्ये त्यांना पाहिजे होता, हाच विलास शिंदे आंदोलनाला पाहिजे होता. आता विलास शिंदे कोण? म्हणून तर तुम्हाला आता लोक विचारतात तुम्ही कोण? कारण तुम्ही जेवढ्या आम्हाला शिव्या द्याल तेवढे तुम्ही स्वतःचा खड्डा खोल खोदत जाल. आणि म्हणून आम्ही आरोपाने टीकेने उत्तर देतच नाही. आणि म्हणून कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यांच्याबद्दल काय बोलायचं. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ही सगळे आलेली हे नाशिकचे सगळे आमचे वाघ आहेत, हे वाघ आणि खऱ्या शिवसेनेत आलेले आहेत. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो, वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला वाघाचं काळीज लागतं. आणि म्हणून या ठिकाणी जो आम्ही निर्णय घेतला, खुलेआम निर्णय घेतला आणि अन्यायाच्या विरुद्ध निर्णय घेतलाय, या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय, शिवसेनेला वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय, धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय. आणि या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लाडकी बहिणी, शेतकरी, वारकरी सगळ्यांना, ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय. आणि म्हणून मला अभिमान आहे. पद येतात जातात, बाळासाहेब सांगायचे, सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून तुम्ही नाव घालवलंय ते परत येणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, पद वर खाली होतात, परंतु या तुमच्या एकनाथ शिंदेला, या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली, ही सगळ्यात माझ्यासाठी महत्वाची आहे. आणि म्हणून मी विलास शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो. आता तुम्ही म्हणालेला हा ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, पण काय तिकडे शिल्लक ठेवायचा तुमचा विचार दिसत नाही आहे. आणि म्हणून आपल्याला एकच आहे, आता लोकसभा आपण लढलो, लोकसभा जिंकली, केंद्रात प्रधानमंत्री मोदी साहेब विराजमान झाले. आणि या ठिकाणी विधानसभा आपण महायुतीने लढली. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील महायुतीचा भगवा झेंडा डौलाने आपल्याला फडकवायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है. आइए बढ़ते अगली खबर की ओर। 2020 के समझौते के बाद बोडोलैंड में शांति स्थापित। बोडोलैंड प्रादेशिक परिषद के मुख्य कार्यकारी सदस्य प्रमोद बोरो ने बोडोलैंड प्रादेशिक परिषद चुनाव के संदर्भ में कहा कि 2020 के समझौते के बाद बोडो क्षेत्र में शांति स्थापित हो गई है। उन्होंने बताया कि बोडो लोग अब विभिन्न गतिविधियों के जरिए अपने सामाजिक और आर्थिक लक्ष्यों की दिशा में काम कर रहे हैं। बोरो ने कहा कि अब उनका ध्यान भारतीय संविधान में 125वें संशोधन पर है, जो छठी अनुसूचित को और मजबूत बनाएंगे, जिससे क्षेत्र के प्रशासनिक और विकास को संबंधित अधिकार बढ़ेंगे। Particularly election on BTC is not only for political power. Our party UPPL is coming in government with the agenda to develop the regions and protect our identity and culture, to promote our language, literature, and it was the long series demand of the Bodo people for a separate territory. Since 1967 PTC has started, and 87 again All Bodo Student Union started. Through this movement, the course of movement, Bodo Liberation Tiger, they one arm revolutionary group, they also continued arms movement for some years. And another, the arms group, the National Democratic Front of Bodoland, they also fought for the political rights. And all together, there was accord in 2003 by BDBLT with support of the all Bodo nationalist organizations. Again in 2020, there is another accord for the third time with the Bodo groups, with government, union government and the state government. After this 2020 accord,
Bodo regions are become peace, and Bodo peoples trying to achieve our goal through different activities. For that, now we are waiting for 125th amendment of Indian Constitutions, by which Sikshidal is going to be strengthened. We don't have the financial power, but the region is a very vast regions. There are so many gap in development, infrastructure development, and others, like socio-economic development. We need so many support and like patronization from the government of India. That's not happening because of some this lack of this thing mandate and power in the council. I mean in the Sikshidal area, not only in Bodoland, all Sikshidal council of the northeastern region. So coming election, we are going to contest to rebuild our society, regain our lost trust and lost the unity among different communities for regions unknown, and some of the regions of conflict and violence. So this is very crucial for people of Bodoland. Some political party, they think of coming to power. We are not thinking of only power. We are thinking of rebuilding our regions, rebuilding our society, and also to achieve the goal, the targeted, that was long time, the goal for building an advanced society with our own dignity, identity and culture, for which Bodo people lost thousands of people, which we call martyr of the Bodo movements. So we have that commitment. The politics is the second, but first is the how to build the society, how to regain whatever we lost, and also to develop the regions at par with any other regions of the country, as envisioned by Honorable Prime Minister, that Viksit Bharat. We must have access, we must have that opportunity to go ahead along with the mission and vision of Government of India and Government of Assam. So this election is very important for आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी है। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। मध्य प्रदेश में 3 महीने तक चला जल गंगा संरक्षण अभियान। मुख्यमंत्री मोहन यादव ने बताया कि प्रदेश में 3 महीने तक चलने वाले जल गंगा संरक्षण अभियान के अंतर्गत कई बड़े जल संरक्षण कार्य किए गए हैं। उन्होंने बताया कि इस अभियान के तहत उन्होंने खंडवा जिले में 1518 करोड़ रुपए से अधिक के जल स्तन परियोजना का शिलान्यास और भूमि पूजन किया। खंडवा को जल संरक्षण मामले में पूरे देश में सबसे अच्छा जिला माना जा रहा है और इसे केंद्र सरकार के जल शक्ति मंत्रालय द्वारा मान्यता भी मिली है। गुड़ी पड़वा से लगा करके 30 जून तक अर्थात 3 महीने तक जल गंगा संरक्षण अभियान यशस्वी प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी की प्रेरणा से हमने पूरे प्रदेश में चलाया, और जिसके माध्यम से लगभग 1518 करोड़ से अधिक के कामों का जल संरक्षण कार्यों का शिलान्यास भूमि पूजन करने में खंडवा जा रहा हूं। खंडवा हमारे देश का वो जिला है जिसने जल संरक्षण को लेकर के सबसे अच्छा काम पूरे देश में किया है। भारत सरकार के जल शक्ति मंत्रालय द्वारा खंडवा को नामित किया गया है, और इस कार्यक्रम में आज जब समापन हम करेंगे तो जल गंगा संरक्षण अभियान के माध्यम से महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजना के अंतर्गत लगभग 578.8 करोड़ के 57,207 जल संरक्षण के विभिन्न कार्यों का लोकार्पण प्रदेश की तरफ से किया जाएगा। मैं प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना वाटरशेड के माध्यम से 43.46 करोड़ के 888 कामों का भी लोकार्पण जल गंगा संरक्षण अभियान के माध्यम से हम करने वाले हैं। खंडवा जिले के लिए भी अलग अलग प्रकार की जल संरचनाएं, जिसमें नदी, बावड़े, कुएं, तालाब, खास करके खेत तालाब योजना, अमृत सरोवर योजना, प्रत्येक वो जल राशि को समर्पित योजना जिससे अतीत के काल से लेकर वर्तमान तक लोगों को जल की महत्ता भी ध्यान में आए और जल से उनकी ज़िंदगी में एक समृद्धि आए और जल की संरचना के बलबूते पर हमारे जीवन में एक सुखद पल आए। और मैं मान के चलता हूँ जब आज ही हम संकल्प लेके चल रहे हैं तो प्रदेश भर में जल को लेकर जागरूकता भी बढ़ी है।
पुरानी से पुरानी बावड़ियों का स्वरूप निखर के आ गया और हमने इसमें भी अलग अलग प्रकार के पुरस्कार दिए। नगरीय स्तर में पहला पुरस्कार भोपाल को मिला, दूसरा जबलपुर को मिला। उसी प्रकार से 1 लाख से 10 लाख के अंदर की आबादी में इसके पुरस्कार दिए गए, जिसमें उज्जैन आया है। उसी प्रकार से 1 लाख से कम की नगर परिषद नगर की बाडियों को भी पुरस्कार दिए गए। ग्रामीण क्षेत्रों में भी समान रूप से बेहतर जल रचनाओं पर जिनने काम किया उनको ग्रामीण, शहरी सभी क्षेत्रों में और जल शक्ति मंत्रालय द्वारा मिलजुल करके जो काम किए गए वाकई वो अद्भुत है। और हमारे यहाँ तो जल के लिए कोई भी काम बिना जल के समक्ष हो, जल देवता जल पुरुष की आवश्यकता के बिना पंच तत्वों में हम न तो पूजा पाठ कर पाते हैं, न जीवन का एक दिन एक पल जी पाते हैं। आइए हम सब जल को सहेजें, आगा जीवन बचाएं। मध्य प्रदेश तो वैसे भी जल के मामले में नदियों का मायका है, इसकी अपनी महत्ता है। हम सब जल संरक्षण के काम को अभी इस अभियान के बाद तुरंत बाद सभी स्थानों पर एक पेड़ माँ के नाम के माध्यम से पुनः जल रचनाओं को स्थायी रूप से उनका सौंदर्य, प्राकृतिक सौंदर्य बरकरार रखने के साथ साथ पेड़ों को बचाते हुए जल संरचनाओं के लिए अमृत का काम करेगी। इसलिए अब वृक्षारोपण का काम चालू होगा, पौधारोपण का काम चालू होगा। मेरी अपनी ओर से अब वक्त तो चला है दर्शकों छोटे से ब्रेक का। ब्रेक के बाद भी जुड़े रहिए, देखते रहिए मेरे सहयोगी मिनल के साथ देश की तमाम बड़ी खबरें। धन्यवाद। हाय हेलो नमस्कार, मैं हूं पंकज विष्णु और आप देख रहे हैं MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूर।